रामटेक बंगल्यावरनं सध्या जोरदार चर्चा सुरू आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना शासनानं रामटेक हा बंगला दिलाय। रामटेक या बंगल्याची बावनकुळे अदलाबदल करण्याची सध्या चर्चा सुरू आहे। पंकजा मुंडे यांच्या सोबत बावनकुळे त्यांना मिळालेल्या बंगल्याची अदलाबदल करण्याची सध्या शक्यता वर्तवली जाते। रामटेक बंगला घेण्याची पंकजा मुंडेंची तयारी असल्याचं देखील सूत्रांकडून समजतंय। गोपीनाथ मुंडे हे मंत्री असताना रामटेक बंगल्यामध्ये वास्तव्याला होते आणि आता याच अनुषंगाने मंत्र्यांकडून बंगल्याची अदलाबदल होते की काय अशीच एकंदरीत सध्या चर्चा सुरू आहे। चेतन ननावरे आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भातली अधिक माहिती देत आहेत। चेतन, रामटेक बंगल्यावरनं सध्या काय चर्चा रंगतीये, काय नेमकी माहिती त्याबद्दलची? निश्चितच अजिंक्य, ज्या प्रकारे गेल्या 2 दिवसांमध्ये आपण पाहत असो, मंत्र्यांना दालन आणि जे शासकीय निवासस्थान आहे त्याचं वाटप करण्यात आलेलं आहे आणि सध्या रामटेक बंगला जो गेल्या काही काळापासून सातत्याने चर्चेत आहे, ज्यामध्ये एकंदरीत हा बंगला शापित असल्याची चर्चा होती, मात्र तितकीच मागणीही त्या बंगल्याला आपण पाहिलेली होती। याआधी आघाडी सरकारमध्ये हा छगन भुजबळ यांच्याकडे हा बंगला होता, मात्र युतीची जसे प्रकारे सत्तापालट झालं, दीपक केसरकरांकडे या बंगल्याचा ताबा आला आणि केसरकरांचं मंत्रीपद गेलं। मात्र केसरकरांकडे बंगला असताना ज्यावेळी राष्ट्रवादीची एंट्री महायुतीमध्ये झालेली होती, त्यावेळी छगन भुजबळ यांनी मात्र आवर्जून या बंगल्याची मागणी केलेली होती आणि केसरकर यांनी हट्टाने हा बंगला सोडण्यास नकार दिलेला होता। मात्र आता तुर्तास हा बावनकुळेंच्या वाट्याला बंगला गेलेला आहे आणि पंकजा मुंडे आणि बावनकुळेंमध्ये कदाचित या बंगल्याची अदलाबदल होऊ शकते अशी चर्चा सुरू आहे। गोपीनाथ मुंडे स्वतः युती काळामध्ये मंत्री असताना याच बंगल्यामध्ये वास्तव्यास होते, त्यामुळे पंकजा मुंडे यांनी मात्र हा बंगला स्वीकारण्यास कुठलीही हरकत नसल्याचं सांगितलेलं आहे। त्यामुळे बावनकुळे या बंगल्याचा ताबा घेणार की आता पंकजा मुंडेच्या वाट्याला हा बंगला जाणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। ठीक आहे चेतन, धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।